आम्ही तिघजण चाललोय फिरायला आता. आजचा रायडर आहे निकेला. आणि हे जी आजची ट्रिप आहे ती आमची अशीच ठरलेली आहे. लई जास्त प्लॅनिंग नाही नसले. पुढे गेल्या सांगतो. थोडे गाडीचे आम्ही नियम मोडून चालवायला लागलो, पण पहिल्यांदा असं कारण आमचा अनप्लॅनड ट्रिप आहे किंवा ट्रेक आहे म्हणून सांगतो. त्यामुळं नाहीतर आम्ही असं झालो नसतो. मी आलोय पण रस्ता असला खतरनाक आहे. तसा बघायला गेलं तर हाय सिमेंटचाच रोड, पण मध्ये मध्ये जे ह्यांनी खड्डे करून ठेवलेत, असले बेकार खड्डे करून ठेवले की माणसांनी गाडीच काढली नाही. पण जरा माझ्या लुकडं तुम्ही दुर्लक्ष करा. सध्या इथनं हे दिसतो ना तो भारी आहे. मारून हिल्सला आमचं अनप्लॅन्ड ट्रिप आहे ना आम्ही. हां, आणि मारून हिल्सला जे आम्ही आलो ते आलो सनसेट बघायला, सूर्यास्त बघायला. आणि इथून तर असा दिसतं अजून आपल्याला तिथं जायचं. तिथनं बघू कसं दिसतंय. आणि आमची गँग निखिल, माझी बायको प्रणाली आणि मी तुमचा होस्ट तेजस मोरे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. असा अनएक्सपेक्टेड असा ब्लॉग आहे, कारण आमचा प्लॅनच झाला नव्हता काय कुठं जायचं ह्या आठवड्यात. या आठवड्यात आम्ही आराम केला. तेवढ्यात हा माणूस झाला. ह्याला प्रत्येक आठवड्यात विचारतो, हा येत नाही. ह्या आठवड्यात अचानक हे झालं आहे, प्रकट झालं आहे की जला कुठंतरी जा. मग ह्याला इथं जाणं नाही. आपला दम भरायचा जागा. आणि असाही आपला पुढचा परिसर. मजा यायला कारण पुढचा ट्रेक हार्ड आहे राव. बारकाय पण हार्ड आहे. हार्ड म्हणजे अवघड आहे, घसरते. मजा येणार लय मजा यायला. बघू पडते बरं का जपून, त्यामुळं भीती मला ठेवू नका. पडते या ही माझी बायको घाबरले चढायला त्यामुळं. आणि असा पूर्ण रोड असा आहे राव. आणि शेवट असा आहे, पोरं बसून उतरायला. आमचं बी अवस्था तीच होणार आहे. तिथंच आहे जरा. हो इकडून चल जपून बरं का. हो इकडं असं जा, असं तिरकं जा. इकडे इकडे इकडे. इकडं कुठं चालली आहेस? इकडं घे जा. चल इथून तिथं ही धरायचे, मुळ्या धरायचे. तू का चाललीस? दुसऱ्या नको. आपल्याला कुठं सोपं जाते ते बघ. इकडे इकडे चल. अरे एखादी मुळी पकड ना. तू झाड का पकडाय नकार देते? निखिलची अवस्था बघूया आपण जरा. अवघड आहे का मित्रांवर? ही एवढं इथपर्यंतच अवघड आहे का? हा अवघड चालली सगळ्याच. ट्रेक 5 मिनिटात कंप्लीट होतोय असा विचार करून आलेलो. पण नुसता त्रास होतोय. नुसता त्रास होतोय रे. निखिल तुला काय वाटतं पावसाळ्यात कसं वाटेल इथं? येणं शक्यच नाही. बरं झालं पावसाळी वाट पहिलं नाही आली असंच. तर आता आम्ही मारुंजीच्या सगळ्यात सर्वोच्च ठिकाणी आणि इथून जे पुणे शहर दिसते ना ते दाखवतो.
हे पुणे शहर दिसते. हे मेट्रो लाईन पण खूप भारी दिसते. तो पेट्रोल लाईन जाते त्याचं हे लाईटिंग कडक दिसते. हे पूर्ण पुणे शहर ती मेट्रो लाईनची लाईट कशी भारी दिसते आणि पूर्ण खूप जास्त सुंदर आहे सगळं. तर आम्ही आता मार्जेच्या टेकडीच्या टॉपला पोचलेलो आहे. तिथून जरा पुढं आम्ही चाललो बसायला आणि मग आम्ही सनसेट बघणार आणि सनसेट बघून जाणार. खरं जिरली या ट्रेकला जिरली आज हा ट्रेक होता राव. आणि तुम्हाला रस्ता ज्या रस्त्यावर चाललोय ना तो रस्ता दाखवतो. असा रस्ता इकडे दरी ह्या साईडला दरी आणि आम्ही चाललोय मधून या. ए खाली बघून चाला रे. तर सध्या तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे जाऊ ना. तर आपण मारू झीलच्या टॉपवर आहे आणि इकडं तुम्हाला पुणे पूर्ण दिसत असेल. ह्या साईडला पुणे इकडं सगळं ही फेज 3 फेज 2 फेज 1 तिकडं ही पूर्ण ही म्हणजे हिंजवडी मान फेज आहे. इथं काय म्हणतात ते इन्फोसिस आहे बाकी. आणि इथं आणि आम्ही आलो सनसेट बघायला. अजून सूर्यवरच आहे. ही XRBI म्हणून सोसायटी आहे इथं. देन बाकी डोंगर इकडे मारुंजी गाव दिसते. इकडे कासारसाई त्या तिथं आहे. कासारसाई डॅम आहे तो तिथं दिसतोय का तुम्हाला तो. आणि हा निखिल प्रणाली बसले. कारण आमची सगळ्याची वाट लागली. आम्हाला जी सुरुवातीला आम्ही आलेलो एकदा पण आम्ही अर्ध्यातून मागे गेलो. अंधार झाला तेव्हा वाटलेलं खूप सोपं आहे वर यायला. नाही सोपं. तर आता एक मस्त मजेशीर गोष्ट म्हणजे एक इथून काय दिसते समोर तुम्हाला माहिती आहे दिसतंय ना. हा समोर आहे ना आम्हाला इथून एक्झॅक्टली समोर सिंहगड दिसतोय. तो त्या तिथे वाटलं नव्हतं इथून दिसेल पण दिसतोय राव सिंहगड त्या तिथे. काय खतरनाक परिसर आहे राव. खूप जास्त सुंदर आहे. सुंदर शब्द नाही असं दिसतंय. असं वाटतं पूर्ण पुणे आम्हाला दिसते इथून. सध्या मला कळना झाले काय बाबा सगळीकडे एवढा भारी दिसायला लागले ना. आमच्याकडे शब्द उरले नाही. सद मागं हा इंद्रधनुष्य आणि हा पुढं हा सूर्यास्त दिसतोय. काय सुंदर असा सूर्यास्त आहे. तुम्हाला त्याची टाइमलॅप्स पण मिळेल. पण हा सूर्यास्त विशेष क्लोज आहे मित्रांनो. कुठेतरी असं हो तुम्ही आनंद घ्या फक्त. थोडं अजून क्लोज केलं तर लई भारी दिसेल. हा आणि हे आपल्याला सूर्यास्त बघायला मिळते. आणि खाली आपलं त्याचबरोबर आपण ह्याला लावलेलं आहे काय म्हणू शकतो त्याला टाइमलॅप्स लावलेला आहे. आणि आपण इकडं असं मोबाईलवर पण हा सूर्यास्त आपण कॅप्चर करतोय. वाह सुंदर दिसायला आलं. विलोभनीय.
तर आमचा आता सूर्यास्त बघून झालेला आहे. मागं आता असं दाखवतो, जरी उजेड दिसत असला तर सूर्य पूर्णपणे डोंगराआड गेलेला आहे. आणि आता आमचं सूर्यास्त बघून झाले, ज्यासाठी आम्ही इथं आलो. तर आता आम्ही आता निघत आहोत, कारण हे जो उतरण आहे खूप खतरनाक आहे, त्यामुळे आम्ही रिस्क घेत नाही आणि निघतोय. तर हा छोटासाच ब्लॉग असेल आपला. तर तुम्ही मला सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला वाटत नाही मी पुढचं शूट करेल, त्यामुळं आम्ही इथंच रजा घेतो तुमची. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आता कोणत्या तर पुढच्या व्लॉगमध्ये, ट्रेकमध्ये, असं काय असेल ते असेल.